वसा जनसेवेचा. तुकाराम मुंडे साहेब बुलढाणा जिल्ह्यात खामगावमध्ये मिसळ चालू आहे सर. याच्यात खेड्यामध्ये दुकानात तेलामध्ये सर बुलढाण्याले साहेब लोक पैसे खाऊन राहिले. आणि तुम्ही बुलढाण्यात येऊन पहा आपल्या खामगावमध्ये किती भ्रष्टाचार होऊन राहिला. ते लोक पैसे खातात, काहीच कामं नाही करत. खेड्यामध्ये औषध, पपईमध्ये औषध, भाजीपाल्यामध्ये औषध, तर लोक बिमार पडून राहिले. आणि तुम्ही तिकडेच मजा मारून राहिले. इकडे या जरा बुलढाणा जिल्ह्यात खामगावमध्ये. तुकाराम मुंडे साहेब जरा बुलढाणा जिल्ह्यात या. खामगावात तेलात भेसळ, फळात भेसळ, सारी भेसळ सुरू आहे. मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. सारे अधिकारी पैसे खाऊन राहिले. हे शब्द आहेत भेसळ खोरीचे चीड येणाऱ्या खामगावातील एका आजीचे. राज्यभरातील भेसळखोराविरुद्ध मुंडे यांच्या धडक कारवाया पाहून या आजीला खामगावातील भेसळखोरी विरोधात धडाकेबाज व पारदर्शी कारवाई अपेक्षित असल्याचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. तुकाराम मुंडे साहेब सध्या महाराष्ट्राच्या अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. जनसामान्यांमध्ये प्रामाणिक, कठोर आणि पारदर्शक प्रशासनासाठी त्यांची मोठी लोकप्रियता आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात त्यांच्यासारखा अधिकारी असावा अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना असते. त्यांचे पडसाद सोशल मीडिया आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील बॅनरमध्ये उमटताना दिसत. राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात देखील भेसळ होत असल्याचा आरोप होत आहे. स्वयंपाकघराचा आत्मा म्हणून ओळखले जाणारे दूध खावा यामध्ये जीवनघेणी भेसळ होत आहे. तुपात डालडा तर खऱ्यात रव्याची भेसळ केली जात आहे. फळे भाजीपाल्याला जलद पिकवण्यासाठी घातक रसायनांचा अतिवापर केला जात आहे. मात्र अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी कारवाई करीत नसल्याचा आरोप होत आहे. खामगावच्या आजीने तर बिनधास्तपणे व्हिडिओ तयार करून मुंडे साहेब बुलढाणा जिल्ह्यात या. इथे अधिकारी पैसे खात असून खामगावात मोठी भेसळखोरी सुरू असल्याचा उघड आरोप केला आहे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.